नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा या आपल्या आजच्या सर्वांच्या लाडक्या मालिकेचा आजचा भाग खऱ्या अर्थाने श्वास रोखून धरायला लावणारा, तसंच प्रचंड उत्कंठावर्धक आणि अंगावर काटा आणणारा असाच आहे. अनेक संकटांवर, कटकारस्थांवर मात करून अर्णवने ही अत्यंत महत्त्वाची फॅशन स्पर्धा कशी जिंकली आणि त्यानंतर ईश्वरीने आपल्या इंदोरी ठसक्याने सौदामिनीची कशी बोलती बंद केली, हे आपण या सविस्तर वृत्तांतामध्ये पाहणार आहोत. चला तर मग या महाएपिसोडच्या प्रवासाला सुरुवात करूया. आजच्या भागाची सुरुवात एका अत्यंत परमोच्च बिंदूवर होते. फॅशन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्याची वेळ आलेली असते. मंचावर प्रचंड शांतता असते आणि सगळ्यांचे डोळे अँकरकडे लागलेले असतात. आणि अखेर ही बहुप्रतिष्ठित गोष्ट होते. सात्विक फॅशनची म्हणजेच अर्णव राजेश शिर्के हे या साऊंडमध्ये फर्स्ट नंबरला रँक झाले आहेत. ही अनाउन्समेंट होताच सात्विक फॅशनच्या टीममध्ये आनंदाची लाट उसळते. ईश्वरीच्या चेहऱ्यावर आनंद गगनात मावत नसतो. कशाचेही भान न बाळगता ईश्वरी धावत जाते आणि अर्णवला अत्यंत घट्ट अशी मिठी मारते. त्याच्यासाठी हा विजय केवळ एका स्पर्धेचा नसून त्यांच्या अस्तित्वाचा आणि प्रेमाचा विजय असतो. पण दुसरीकडे या घोषणेने सौदामिनीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिच्या चेहऱ्यावरचे रंग पूर्णतः उडून गेलेले असतात. हे कसं शक्य आहे? एवढे काटे पेरूनही हे कसे काय जिंकले? या विचाराने तिला भयंकर राग येत असतो. तिचा अपेक्षाभंग झालेला असतो. हा आनंदाचा क्षण सुरू असतानाच अचानक स्पर्धेचा आयोजक आणि सौदामिनीचा हस्तक असलेले देवसळे मंचावर पुढे येतात. तो मोठ्याने ओरडतो, अरे अरे, नाही नाही, काहीतरी मोठी चूक झालेली आहे. थांबा, मी पुन्हा तुम्हाला सांगतो. देवसरने या वाक्याने संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरवते. अर्णव आणि ईश्वरी एकमेकांकडे आश्चर्याने पाहू लागतात. देवसळे स्वतःच्या हातातील निकालाचा कागद पकडवत म्हणतो, तुम्ही परीक्षकांनी काहीही चुकीचा निकाल लावलाय. सात्विक फॅशनने ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी तब्बल 2 तास आणि 25 सेकंद जास्त वेळ घेतला आहे. नियमानुसार ते वेळेच्या मर्यादेपेक्षा बाहेर गेलेले आहेत. त्यामुळे या स्पर्धेतून ते डिस्क्वालिफाय होत आहेत. देवसरचे हे शब्द ऐकताच अर्णव आणि ईश्वरीला मोठा धक्का बसतो. पण यावेळी त्यांच्या मदतीला धावून येतात ते स्पर्धेचे निष्पक्ष परीक्षक. देवसळे ही लुडबुड आणि त्यांचे थेट त्यांच्या निर्णयावर घेतलेला आक्षेप परीक्षकांना भयंकर राग आणतो. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे मिस्टर देवसळे? आम्ही परीक्षक म्हणून चुकतोय का? तुम्ही जे करताय तेच योग्य आहे आणि आम्ही जो निर्णय घेतलाय तो चुकीचा आहे हेच तुम्हाला सिद्ध करायचे आहे का? परीक्षकांचा हा उरलावतर पाहून हॉलमधील सर्वजण चकित होतात. परीक्षक अत्यंत स्पष्ट शब्दांत सर्वांसमोर सत्य म्हणतात. ते म्हणतात, तुम्ही आयोजक आहात हे आम्हाला माहीत आहे, पण आम्ही परीक्षक म्हणून प्रत्येक स्पर्धकांचे अत्यंत बारकाईने निरीक्षण केले आहे. तुम्ही वेळेचा मुद्दा काढलात ना, तर ऐका, जशी एक दुसरी कंपनी आहे त्यांना ही स्पर्धा पूर्ण करायला 1 तास 35 सेकंद लागले. त्या तुलनेत सात्विक फॅशनचे 2 तास 25 सेकंद घेतले, हे खरे आहे. पण अर्णव शिर्के यांची सुरुवात आधीच खूप उशिरा झाली होती. त्यांची मशीन खराब होती. त्यांनी उशिरा साहित्य मिळालं. या सर्व अडथळ्यांवर मात करून त्यांनी अत्यंत कमी वेळेत जे अफलातून डिझाईन आणि काम करून दाखवलं आहे ते अतुलनीय आहे. परीक्षक पुढे ठासून सांगतात की नियमानुसार आम्हाला तर एका स्पर्धकाला बाद करायचे होते. ज्यांनी खरोखरच खराब सादरीकरण केले आहे ते बाद होतील. पण अर्णव शिर्के यांनी दाखवलेली कल्पकता आणि कलाकुसर त्यांना स्पष्टपणे विजेता ठरवते. परीक्षकांचा हा खणखणीत निकाल ऐकून देवसरचे चेहरा अक्षरशः पडतो. सौदामिनीला तर हा दुसरा मोठा धक्का असतो. इकडे नम्रताच्या मनातही जळफाट सुरू असतो. कारण तिला वाटत असतं की अर्णव बाद झाला तर तिचे जिंकण्याचे चान्सेस वाढतील. पण आता सत्य सर्वांसमोर आलेले असते. विजेता फक्त आणि फक्त अर्णव राजे शिर्केच असतो. स्पर्धा जिंकल्यानंतर अर्णवच्या नावाचा सगळीकडे बोलाबोल सुरू होतो. अँकरजीची अर्णवचे तोंड भरून कौतुक करते. ती म्हणते, खरंच अर्णवजी, तुम्ही जी काही स्पर्धा जिंकलेली आहात ना, ते उत्तमच आहे. मशीन खराब असणे आणि नंतर फक्त चिंध्या मिळणे एवढ्या संकटांतून तुम्ही असा युनिक ड्रेस कसा काय तयार केलात? यावर अर्णव माईक हातात घेतो आणि अत्यंत भावुक होऊन बोलू लागतो. तो सर्वांसमोर कबूल करतो की या विजयाचा खरा वाटा त्याचा नसून ईश्वरीचा आहे. या सगळ्याच्या आधी मला असं वाटलं ना की ह्या सगळ्याचा क्रेडिट माझ्या बायकोला द्यायला हवं. जेव्हा माझी मशीन खराब झाली होती, मला काही सुचत नव्हतं, तेव्हा माझ्या बायकोने मला खंबीरपणे साथ दिली. तिने स्वतः ती मशीन ठीक करून आणली. मला माझ्या
आईचीच मशीन का वापरायची होती, कारण त्या मशीनशी माझ्या आईच्या भावना जोडलेल्या आहेत. मला असं वाटत होतं की या स्पर्धेत माझ्या पाठीशी नेहमीच माझी आई उभी आहे. अर्णव पुढे चिंध्यांच्या आव्हानाबद्दल सांगतो. जेव्हा मला चिंध्या मिळाल्या तेव्हा मला माझ्या आईची आठवण आली. आम्ही लहान असताना माझी आई या मशीनवर अशाच फाटक्या चिंध्यांपासून अत्यंत सुंदर गोधड्या बनवायची. ती म्हणायची की कोणतीही गोष्ट टाकून द्यायची नसते, त्यातून आपण काही ना काही नवीन घडवू शकतो. आईची ही शिकवण मला आज कामी आली. आईचा आशीर्वाद आणि गणू बाप्पांचं प्रेम यामुळे मी आज हे सर्व काही करू शकलो. अर्णवचे हे शब्द ऐकून ईश्वरीचे डोळे पाणावतात. तिला अर्णवचा खूप अभिमान वाटत असतो, पण इकडे नम्रता मात्र तोंड देखले हसून टाळ्या दाखवत असते. अर्णव ईश्वरीला इतकं महत्त्व देतोय हे पाहून तिच्या अंगाचा तीळपापड होत असतो. इकडे सौदामिनी रागाने फणफणत एकटी स्वतःच्या केबिनमध्ये जाऊन बसते. तिने रचलेले सर्व कट उधळले गेलेले आहेत. तेवढ्यात अचानक तिच्या केबिनचा दरवाजा उघडतो आणि ईश्वरी आत येते. ईश्वरीचा चेहरा अत्यंत शांत, पण डोळ्यात एक भयंकर आग असते. ईश्वरी सौदामिनीच्या थेट डोळ्यात डोळे घालून तिला सुनावते, आज सकाळपासून मी शांत आहे, पण याचा अर्थ असा नाही की मला काही कळत नाहीये किंवा मी सगळं विसरले आहे. हा तुमचा खूप मोठा गैरसमज आहे. सकाळपासून आम्हाला हरवण्यासाठी तुम्ही जी काही कारस्थाने केली ती सगळी मी उघड्या डोळ्यांनी पाहिली आहेत. आम्ही शांत होतो कारण आम्हाला आमचं लक्ष स्पर्धेवर केंद्रित करायचं होतं, पण इथून पुढे तुम्ही कोणतीही मनमानी मी खपून घेणार नाही. सौदामिनीचा पारा सडकतो. तू मला शिकवणार, असं म्हणत ती रागाने ईश्वरीच्या कानाखाली मारण्यासाठी हात उगारते, पण ईश्वरी आता जुनी ईश्वरी राहिलेली नसते. ती अत्यंत चपळाईने सौदामिनीचा हात हवेतच घट्ट पकडते. सौदामिनीला धक्का बसतो. ईश्वरी तिला स्पष्ट शब्दांमध्ये धमकी देते, तुम्हाला काय वाटलं या सगळ्या गोष्टी अशाच चालतील? जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी तुम्हाला जिंकू देणार नाही. इथून पुढे जर आमचा नाद करायचा असेल ना, तर 100 वेळा विचार करा. मी तुम्हाला माझ्या असा काहीही इंदोरी ठसका दाखवेल की तुम्हाला पलटाभुई थोडी होईल. हे माझं तुम्हाला शेवटचं ओपन चॅलेंज आहे. ईश्वरीचा हा रवलावतर आणि तिचे ते सडेतोड शब्द ऐकून सौदामिनीची अक्षरशः बोलती बंद होते. तिच्या तोंडातून एकही शब्द फुटत नाही. ईश्वरी तिला तिथे सोडून रुबाबात केबिनच्या बाहेर पडते. स्पर्धा जिंकून सगळे घरी येतात. घरामध्ये अत्यंत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते. आजी अत्यंत प्रेमाने देवासमोर ठेवलेला प्रसाद सर्वांना देते. अर्णव सुरुवातीला प्रसाद घ्यायला नकार देतो, पण आजी त्याला म्हणते, असं समज की तुझ्या आईने आशीर्वाद म्हणून तुला हा प्रसाद दिला आहे. हे ऐकताच अर्णव गुपचूप प्रसाद घेतो. घरात ईश्वरीच्या कौतुकाचा वर्षाव सुरू असतो. मामा ईश्वरीला म्हणतात, काय ग ईश्वरी, कसली कमाल केलीस ग तू. आम्ही तर विचारही केला नव्हता की हे असं काही होईल. तू मशीन ज्या पद्धतीने ठीक केलेस त्याला तोड नाही. आकाश सुद्धा ईश्वरी आणि अर्णवच्या वेवलेंथ जुळण्याचे कौतुक करतो, पण ईश्वरी आपला मोठेपणा दाखवत आकाशचे आभार मानते. ती म्हणते, भाऊजी मला तुमचं खूप कौतुक वाटतं. तुम्ही स्वतः स्पर्धक असूनही तुमच्या स्पर्धेची पर्वा न करता आमच्यासाठी मशीन ठीक करायला धावून आलात. हा मोठेपणा खूप कमी लोकांमध्ये असतो. आजी आकाश आणि अर्णवला नेहमी असेच राम लक्ष्मणासारखे एकत्र राहण्याचा आशीर्वाद देते, पण नम्रता मात्र एका कोपऱ्यात उभी राहून जळत असते. घरात फक्त ईश्वरीचं कौतुक होते हा विचार तिला खात असतो. आनंदाच्या या प्रसंगी आजी जाहीर करते की आज घरात एवढा मोठा आनंदाचा क्षण आलाय. मी स्वतः माझ्या हाताने सर्वांसाठी काहीतरी गोडधोड बनवणार आहे. ईश्वरी आणि अंजली तिला अडवण्याचा प्रयत्न करतात, पण आजी ठाम असते. मामा मिश्किलपणे म्हणतात, बरं झालं घरात वल्लरी नाहीये, नाहीतर तिने काहीतरी कटकट केली असती. आज आपण आईच्या हातचं जेवणार. मनसोक्त ताव मारूयात. सगळेजण फ्रेश होण्यासाठी जायला निघतात. तेवढ्यात अचानक मामा अर्णवचा हात पकडतो आणि त्याला थांबवतो. मामाच्या चेहऱ्यावर खूप गंभीर भाव असतो. तो अर्णवला गुपचूप एका खोलीमध्ये घेऊन जातो. खोलीत गेल्यावर मामा अर्णवला जमिनीवर पडलेला एक रक्ताचा डाग दाखवतो. तो डाग पाहून अर्णव दचकतो. मामा अत्यंत चिंतेने सांगतो, अर्णव मला माझ्या वल्ललीवर खूप मोठा संशय येतोय. ती मला सांगून गेली की ती तिच्या मैत्रिणीकडे जाते, पण ती अजून परत आली नाहीये. आणि ज्या दिवसापासून मला हा रक्ताचा डाग इथे दिसलाय तेव्हापासून मला सतत डाऊट येतोय की घरात काहीतरी भयंकर असं घडलं आहे. अर्णव मामाला विचारतो की त्याने हे आधी का नाही सांगितलं. मामा स्पर्धेच्या घाई गडबडीने कारण देतो. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अर्णव थेट वल्ललीला फोन लावतो. फोन उचलल्यावर वल्लली वरवरचा गोडवा दाखवत म्हणते, अरे अर्णव,
आज कसं काय माझ्याकडे काम काढलंस? अभिनंदन हा तुमचं. तुम्ही स्पर्धा जिंकलात. पण अर्णव अत्यंत थंड आणि संशयास्पद आवाजामध्ये म्हणतो, मामी, मी त्यासाठी नाही कॉल केला तुम्हाला. माझं तुझ्याकडे एक अत्यंत महत्त्वाचं आणि वेगळं काम आहे. मला तुझ्याशी बोलायचं आहे. अर्णवचा तो टोन ऐकून वल्ललीच्या काळजाचा ठोकाच चुकतो. तिनेच रमाकांतला गायब केलेले असते आणि तो रक्ताचा डाग तिच्याच गुन्ह्याचा पुरावा असतो. अर्णवच्या या फोनमुळे वल्लली हे प्रचंड घाबरते. मालिकेचा पुढील भाग आणखीनच रहस्यमय आणि थरारक असणार आहे. प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की अर्णव आणि ईश्वरीची शपथ, ज्यामध्ये अर्णव आणि ईश्वरी अर्णवच्या आईचा फोटो हातात घेऊन बसलेले असतात. ईश्वरी फोटोशी बोलत असते, आई, तुमची जी काही इच्छा आहे ती मी आता पूर्ण करणार आहे. काही झालं तरी ही शेवटची स्पर्धा आम्ही जिंकून दाखवणार. वल्ललीने नम्रताचे कान भरलेले असतात. ती नम्रताला सांगते, काहीही करून आता तिसऱ्या राऊंडमध्ये ईश्वरीला हरवायचे आणि त्यासाठी आता नम्रताने पूर्ण ताकदीने कामाला लागायला हवे. पराभवामुळे सौदामिनी अक्षरशः वेगळी झालेली असते. ती देवसरेला गाठते आणि थेट त्याच्या डोक्याला पिस्तूल लावते. ती अत्यंत भयंकर अवस्थेत त्याला धमकी देते, अर्णव आणि ईश्वरी, कोणत्याही परिस्थितीमध्ये ही स्पर्धा जिंकू नकोस. जर तू त्यांना रोखू शकला नाहीस तर याद राख. देवसरेने भीतीने थरथर कापू लागतो. अर्णव वल्ललीचे सत्य कसे बाहेर काढेल, नम्रता आणि कोणता नवा डाव कट रचेल आणि पिस्तुलाच्या धाकावर देवसरे अर्णवला कसा रोखेल, हे सर्व पाहणे येणाऱ्या भागांमध्ये अत्यंत रंजक ठरणार आहेत. अशाच नवनवीन आणि सविस्तर अपडेटसाठी जोडलेले राहा. व्हिडिओचा लेख आवडला असेल तर नक्की शेअर करा. थँक्यू.